राम परत आला का मी काय सांगू, अयोध्येतल्या लोकांना काय सांगू, राजा दशरथजीला आणि अयोध्येतल्या लोकांना मी कसा तरी समजावी। मात्र ज्या वेळेला कौशल्या माता माझ्या समोर येईल त्यावेळेला त्या कौशल्याला मी काय सांगू, आणि तुम्ही गेल्याच्या नंतर राजा दशरथजीची अवस्था काय असेल। ज्या वेळेला माझ्या प्रभू रामचंद्रानं अयोध्या सोडली आहे का, देवानं ज्या दिवशी अयोध्या सोडली त्याच दिवशी अयोध्येला स्मशानाचं रूप आलंय। एकदा महाराज राम निघून गेला की स्मशानाची जागा त्या तयारी होत असते। एकदा या तुमच्या आमच्या शरीरातून सुद्धा राम निघून गेला की हे सुद्धा स्मशानाची वाट बघताय। आणि प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनामध्ये जातात, राजा दशरथवाणी केविलवाणी मुखातून एकच वाक्य निघतंय। प्रभू रामचंद्रच्या दुःखामध्ये विव्हळ असलेले राजा दशरथ आपल्या मुखातून शब्द काढतात आणि म्हणतात, कसा मला टाकून गेला, 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 कसा मला टाकून गेला। रामाविन जीव व्याकुळ होतो, रामाविन जीव व्याकुळ होतो, सुचत नाही का, कसा मला टाकून गेला, 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 कसा मला टाकून गेला। रामाविना माझा चैन पडेना, नाही जीवासी आरा, रामाविना माझा चैन पडेना, नाही जीवासी आरा। कसा मला टाकून गेला, 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 कसा मला टाकून गेला। रामाविना माझा चैन पडेना, नाही जीवासी आरा, चैन पडेना, नाही जीवासी आरा। राजा दशरथाची अवस्था केविलवाणी आहे। प्रभू रामचंद्राच्या आठवणीमध्ये राजा दशरथ प्रभू रामचंद्राच्या वनगमनाचा ध्यास धरतात आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये पडतात। सगळ्या अयोध्येमध्ये सुखी वातावरण तयार झालेलं आहे। कौशल्यला दुःख आहे, सुमित्रेला दुःख आहे, सगळ्या अयोध्येतल्या लोकांना दुःख आहे। काही काही आनंदामध्ये आहे, काही काही आनंदामध्ये आहे।
भगवान प्रभू रामचंद्राला घेऊन ज्यावेळेला सुमंतजी श्रंगवेरपूर नावाच्या गावामध्ये येतात, केवट राज गुहकाची भेट होते आणि गुहकजी भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर करी दंडवत भेट धरी आगे, प्रभू बिलगत सबही अनुरागे. प्रभू रामचंद्राला पाहिल्याबरोबर अनेक प्रकारच्या भेटवस्तू देतात आणि गुहकजी भगवान प्रभू रामचंद्राच्या पायाला मिठी मारतात आणि स्वागतार्थ महाराज आपल्या राज दरबारामध्ये नेतात आणि देवाला विनंती करतात, देवा 2 दिवस माझ्या घरी मुक्काम करा. भगवान प्रभू रामचंद्र विनंतीला मान देतात, 2 दिवस मुक्काम करतात आणि सुमंतजी, गुहकजी, राम, लक्ष्मण आणि सीता माता ज्या वेळेला पुढच्या प्रवासाला लागतात, पवित्र गंगेच्या तीरावर येतात आणि गंगेच्या तीरावर आल्याच्या नंतर पाहतात तर अथंग दोन्ही थड्या पाणी भरलेलं आहे. प्रभू रामचंद्र, भैया लक्ष्मण आणि गुहक आणि सुमंत आहे. भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा जा, तिथं नाव आहे आणि त्या नावाड्याला बोल आणि आपल्याला नदीतून पहिल्या तीराला जायचंय. भैया लक्ष्मण आले आणि आल्याच्या नंतर त्या नावाड्याला, केवटाला उठवतात. महाराज केवट झोपलेला आहे, दुपारची वेळ आहे आणि केवटाला उठवतात. हो, केवट उठतो, डोळे उघडतो आणि लक्ष्मणाकडे बघतो. कोण आहे? मी लक्ष्मण आहे. मग नावेतून आम्हाला पलीकडे जायचंय, पाण्यातून पलीकडे जायचंय. केवट मस्तीमध्ये महाराज. कारण काय? ज्याची भक्ती खरी असती ना ते मस्तीमध्ये असतात. काय म्हणतात ऐका ना, जे भक्ती सुखे मातले, का जे भक्ती शक्ती आहे ना महाराजांची भक्ती खरी आहे ना, निळा म्हणे आम्ही नोळ खोजी देवा, तुकयाचा धावा करीत असो. मस्तीमध्ये आहेत महाराज, नवल अहंकाराची गोठी. ज्याच्याकडे भक्ती आहे ना महाराज त्याचा खरेपणा आहे. बघा ना तुम्ही काही काही रिक्षावाले असतात, परभणीला या तुम्ही बघा, एक रिक्षावालं, रिक्षा कोणता? ऑटो रिक्षा नाही, ते सायकलचा रिक्षा. दुपारची वेळ आहे, झाडाखाली त्याने रिक्षा लावला आणि दोन्ही पाय सायकलच्या हँडलवर टाकले आणि हाताकडे घेतले. हा, झोपायचं माहिती ना आपल्याला, जरा पडता पडतो ना आपण तसं. माग डोक्याला हात लावले आणि मस्त पैकी झोपलं मारत, त्याला डोळा लागला. एक श्रीमंत माणूस आहे, 20 लाखाच्या कार मधून आला आणि त्या रिक्षावाला म्हणे, ऐ उठ ना. उठला महाराज, त्यानं डोळे उघडले. बोला काय काम आहे? काही नाही, हे आमचं जरा कपाट आहे, आम्ही आता खोली बदललेली आहे. हे कपाट इथून तिकडे न्यायचंय, इथून तिकडे न्यायचंय. मग किती पैसे घेणार? ते मला वेळ नाही आपल्याजवळ. मग वेळ नाही आपल्याजवळ. ऐका ना, किती? एरी 50 घेतो. तो श्रीमंत काय म्हणे 20 लाखावाला 200 रुपये देतो. ते काय म्हणे त्याला माहितीये का? आम्ही पैसे नाही भाकरी खातो. पैशाला कोण खातं महाराज? पैशाला कुत्र खात नाही. टाका बरं, खाते का ते? महाराज घेतात म्हणून काय झालं? काय म्हणे 50 ऐवजी 200 देतो. तो म्हणला आम्ही पैसे खात नाही, कारण ते मस्तीमध्ये महाराज त्याच्या. हा, आणि लगेच भैया लक्ष्मण आले. केवट म्हणलं कोण आहे तू? मी लक्ष्मण आहे. मग माझ्या भावाचा अधिकार तुला माहित नाही. माझ्या भावाला सगळे जग घाबरतंय. माझ्या भावाची भक्ती भगवान शंकर करतात. माझ्या भावाला सगळे जग घाबरतंय. त्यावेळेला केवट काय म्हणे माहितीये का? अरे तुझ्या भावाला सगळे जग घाबरत असेल, महादेव बी घाबरत असतात. महादेवाच्या गळ्यात जो नाग आहे ना, किंवा महादेवाच्या डोक्यावर जी नाव आहे, त्या नावेच्या पाण्याच्या वर माझी नाव आहे. मी महादेवाच्या डोक्यावर आहे, मला त्याची भीती सांगू नको. कारण काय? कोणाकडून आपल्याला जर काही मागायचं असेल तर मला सांगा, उद्धटोने बोलल्यावर जमतंय का? जमतंय का? नाही. मग त्याला काय लावावं लागतंय? तुम्हाला माहित नाही लोणी? त्याला काय लावावं लागतंय? खरंच लोणी माहित नाही तुम्हाला? काम पडू दे आपलं. माणसं त्याला काय लावतात? गेले 5 दिवस झाले मी काय लावायलो, त्याच नाव लोणी आहे महाराज. हा, लोण्याचा स्वभाव कसा आहे माहितीये का? डोक्याचा केस घ्यायचा, लोण्यामध्ये बुडवायचा, ऐका ना, आणि वर काढायचा. लोणी त्याला चिटकून येत नाही, चिटकून येत नाही. ते लोण्याचा स्वभाव आहे. भैया लक्ष्मण जातात आणि केवटाला महाराज अधिकार दाखवतात, पण केवट नाही महाराज. केवटाला माहित आहे सुख येतो घरा. हा, मी भक्त आहे ना, मला काही गरज नाही कोणाची. प्रभू रामचंद्र गेले आणि भैया लक्ष्मणाला समजावून सांगतात, लक्ष्मणा असं नाही जमत, थोड्या मोजक्या आवाजामध्ये बोला. भैया लक्ष्मण गेले, विनंती करतात, मात्र केवट ऐकत नाही. भगवान प्रभू रामचंद्र उठले आणि उठल्याच्या नंतर तिथे गेले. गेल्याबरोबर लक्ष्मण म्हणला, दादा तुम्हाला जायची गरज नाही. लगेच भात्यातला बाण काढला, धनुष्याला लावला आणि केवटाला काय म्हणे लक्ष्मण, आता तुला जिवंतच मारतो. केवटानं लगेच शर्टाच्या गुंड्या काढल्या, मार मार लक्ष्मणा, मार मार मार. का? अरे तू जर मला मारशील आणि जगत जीवन परमात्मा प्रभू रामचंद्राच्या समोर जर या केवटाला मरण आलं तर माझा उद्धार होईल आणि तुम्हाला 10 दिवस इथंच थांबावं लागेल.
केवटाने शब्द उच्चारल्याबरोबर महाराजांनी लगेच भात्यामध्ये बाण ठेवला आणि बाण ठेवल्याबरोबर भगवान प्रभू रामचंद्र आले काय म्हणले का ना, मांगी नाव केवट हुई आना, कही तुम्हार मन नहीं जाना, चरण कमल रज कहू देवा, मला माहित आहे तुझे पाय फार विचित्र आहेत. काय म्हणतात, तुझे पाय फार विचित्र आहेत. कारण काय, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी मेरी है प्रभु. चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान सर जाएंगे. दोनों चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समझ जाएंगे. दोनों चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समझ जाएंगे. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. भगवान प्रभू रामचंद्राकडे जातात आणि केवटजी म्हणतात, देवा मी तुमच्या पायाचा महिमा ऐकलेला आहे. मी असं ऐकलंय दगडाला तुमचा पाय लागला तर त्याची स्त्री झाली. मग भगवान प्रभू रामचंद्र आले आणि त्या केवटाकडे पाहतात आणि काय म्हणतात ऐका ना, केवट तुलाही माहित आहे आणि मलाही माहित आहे. कारण काय, योगियाच्या खुणा योगीच जाणती, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. आणि भगवान प्रभू रामचंद्र विनंती करतात केवटाला आणि काय म्हणले ऐका ना, कृपा सिंधू बोले मुसकाई, सोई करू जे नाव न जाई, बेगी आणू जल पायी पखारू. अरे केवट, माझे पाय तुला विचित्र वाटतात ना, पाणी घेऊन ये आणि माझे पाय स्वच्छ कर. देवा मी माझ्या आईला विचारल्याशिवाय जगातलं कोणतंच कार्य करत नाही. आत्ता जातो आणि माझ्या आईला विचारून येतो. हा त्या काळातला केवट होता. आताचा केवट असता तर काय म्हणला असता, म्हणला असता का आईला विचारून येतो, म्हणला असता. पण म्हणला असता बंड्याच्या आईला विचारून येतो. त्याच्या आईला कोण विचारतं, महाराज तिला कोण खाते म्हातारीला. मग केवट धावतच घराकडे निघाला आणि निघाल्याच्या नंतर म्हातारी तिकडून येताना दिसली. महाराज लगेच गेला आणि आईला म्हणू लागला, आई जगाचा मायबाप प्रभू रामचंद्र माझ्या नावेमध्ये बसण्यासाठी आतुर आहेत. त्यांना नावेतून पहिली तिराला सोडू का ग. म्हातारी लंगडत लंगडत देवाजवळ आली. केवटाकडे पाहिलं, देवाकडे पाहून काय म्हणली, नको केवट, या देवाचे पाय फार विचित्र आहेत. मी असं ऐकलंय दगडाला लागले तर स्त्री झाली तिची, तुझ्या नावेला तर लोखंडाचा पत्रा आहे. आणि मग काय होईल, ही नाव जर स्त्री झाली तर एकच सून सांभाळता सांभाळता नाकी 9 आलेत. ती म्हणू लागली. मी काहीच म्हणलो नाही. काय म्हणे, एकच सून सांभाळता नाकी 9 आलेत. आणि त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्र हसले, नाही देवा तुला नावेमध्ये बसता येणार नाही. आई काहीतरी उपाय असेल ना, काहीतरी उपाय असेल ना. हा देवा एक उपाय आहे, तुझे पाय जर स्वच्छ केले, तुझे पाय जर स्वच्छ केले, तुझ्या पायाचे रजकण जर धुवून काढले आणि तुला नावेत बसवलं तर मग मात्र काही होणार नाही. आई लगेच केवट पाणी घेऊन ये. लगेच केवट उठला. लक्ष्मणाला वाटलं आता आपलं काम झालं, लगेच आता नावेत बसायचंय आणि पलीकडे जायचे. केवटानं देवाकडे पाहिलं आणि केवट काय म्हणताय का नाही, देवा तुम्ही 2 मिनिटं थांबा, मी आत्ता गेलो ना आलो. लक्ष्मण म्हणला, केवट कुठं चालला, पाणी आण, देवाचे पाय धुये. अरे तुला काय कळणार आहे, तू तिला घरी सोडून आला ना. काय म्हणे केवट, तुला काय कळणार आहे, कोणतंही धार्मिक कार्य करताना पत्नी कशी पाहिजे,
पत्नी बरोबर पाहिजे. आत्ता घरी जातो आणि सपत्नीक देवाचे पाय धुतो, सपत्नीक देवाचे पाय धुतो. आणि लक्ष्मण महाराज ज्या वेळेला खाली मान घालतात आणि प्रभू रामचंद्राची आज्ञा घेऊन केवट घरी आले. ऐका, केवट घरी आल्याबरोबर केवटाची पत्नी आपला दिवसभराचा कामधंदा आटोपून महाराज भाकर तुकडा खात बसलेले आहे. आणि घरी आल्याबरोबर पाहतात तर केवटाच्या घरी 18 विश्व दारिद्र्य असं वर्णन केलंय. देव भक्ता लागी करून दी संसार, कोण्या भक्ताचा त्यानं संसार कधी चांगला होऊ दिला नाही महाराज. साक्षात सदेह वैकुंठावरून परत आलेले माझे तुकोबा राय, पण त्यांचा प्रपंच त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये वर्णन केलाय. काय म्हणतात, आम्ही सदैव सुडके जवळी येताच राहते, जाऊ भरती भिगरी गर राखी. आम्ही सदैव सुडके जवळी येताच राहते, जाऊ भरती भिगरी गर राखी. आम्ही सदैव सुडके जवळी येताच राहते, आम्ही सदैव सुडके जवळी येताच राहते. तुकोबारायची अवस्था आहे महाराज. सगळ्या संतांचे चरित्र तुम्ही बघा एकदा, ऐका एकदा, वाचा एकदा. त्यांच्यासारखे दिवस जर आपल्यावर आले तर आपण लगेच गळ्यातली माळ, साध्या कोरोनामध्ये लोकांनी माळा काढल्या महाराज. प्रत्येकाला जीवाची भीती होती, प्रत्येकाला वाचायचं जसं काय गड जिंकायचा होता. हा, आणि ज्यांनी ज्यांनी माळा काढल्या का तेच मेले, तेच मेले. कारण काय, देवाला ज्याला मारायचंय ना बरोबर त्याला मारतो महाराज. देव तारी त्याला कोण मारी, आणि देव मारी त्याला कोण तारी. न्याय नीती धर्म सगळ्यांचा दूर त्या परमात्म्याच्या हातामध्ये. आणि लगेच भगवान प्रभू रामचंद्राकडे पाहतात आणि केवटजी घरी येतात. 18 विश्व दारिद्र्य केवटाच्या घरी. कारण प्रत्येक संतांचं चरित्र बघा तुम्ही. जगाचा मायबाप माझ्या तुकोबारायच्या घरी आला आणि तुकोबारायने जिजाबाईला बोलवून काय म्हणले, आवले बघ ना माझा देव आलाय. अंग पुलंकित झालं, अंगावरचे रोम उभे राहिले, प्रेम अश्रू डोळ्यात आनंदाने दाटून आले. आणि मग जिजाबाई आल्या आणि काय म्हणल्या, महाराज तुमचा पांडुरंग आलाय तर मग काय डोक्यावर घेऊन नाचू. तिला पांडुरंग नव्हता आवडत, तिला पांडुरंगाची भक्ती नाही, तर तिला कृष्ण परमात्म्याची भक्ती हो. पण त्या जिजाबाईला कळत नव्हता महाराज पांडुरंग आणि कृष्ण एकच आहे, एकच आहे. आणि तुकोबाराय म्हणले, आवले देवाला आहे ना, मोठा माणूस आहे ना, माझा देव आहे ना, बघ ना त्याचं तोंड गोड करावं लागेल, बघ काही घरामध्ये मिळतंय का. जिजाबाई सगळ्या घरामध्ये फिरल्या महाराज, पण अन्नाचं कण नाही भेटला. आल्या आणि तुकोबारायच्या कानामध्ये सांगितलं, महाराज तुमच्या देवाचं तोंड गोड करायला घरामध्ये अन्नाचं कण नाही. माझे तुकोबाराय गेले, एका डब्यामध्ये मुठभर कण्या भेटल्या, चुलीवर पातेलं ठेवलं, पाणी टाकलं, त्याला उकळा आला आणि त्याच्यामध्ये कण्या सोडल्या. दरदरीत पाण्या माझी राणी लागण्या, दरदरीत पाण्या माझी राणी लागण्या, दरदरीत पाण्या माझी राणी लागण्या, दरदरीत पाण्या माझी राणी लागण्या. बाजाराच्या सेवा तुकोबारायच्या मुखातले शब्द आहेत महाराज. काय म्हणतात, साक्षात जगाचा मायबाप घरी आलाय, कण्या घेतल्या आणि देवाला कण्या वाढल्या आणि माझ्या पांडुरंगानं कण्या आधाशासारख्या खाल्ल्या. नियम आहे, मोठा माणूस आपल्या घरी आल्याच्या नंतर त्याला अष्टभोगापैकी एक तांबूल नावाचा भोग द्यावा लागतो. माझ्या तुकोबारायच्या घरी कुठे महाराज तांबूल पानाचा विडा. गेले, तुळशीचे 2 पानं तोडले, मुठीमध्ये घेतले, पांडुरंगाच्या हातामध्ये झाकली मूठ घातली आणि देवाला हात जोडले. काय म्हणले, तुका म्हणे देवा
गोड करून या घ्यावा. हे माझं महाराज तुम्ही गोड करून घ्या. ही भक्तांचे चरित्र आहेत म्हणून ऐका. जसे संत महात्म्यांनी भक्ती केली काय होती अवस्था त्यांची सगळ्याला सगळे चरित्र माहित आहेत. आपलं त्याच्यापेक्षा खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे म्हणून आपण देवाकडे जात नाही. देवाला लागतात त्याच वस्तू भक्ताकडे ठेवतो. आणि केवटाच्या घरामध्ये महाराज खायला अन्न नाही. केवट पळतच आला महाराज. आल्याबरोबर अंग दरदरून घामानं भरलेलं होतं. केवटाच्या पत्नीनं पाहिलं आणि म्हणू लागली, स्वामी काय भांडण झालं कोणाबरोबर? वाघ सिंह मागा लागला, एवढा तुम्हाला दरदरून घाम आला, पाण्याची थेंब टपाटपा अंगातून पडतात. केवटाचं भाव भरून महाराज अंतकरण भरून आलं. केवटाच्या मुखातून शब्द निघत नाही आणि आपापल्या दृष्टीनं आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि केवट काय म्हणला, वेडे योगियाच्या ध्याना ध्याताना तुडसी तो आम्हापाशी मागे पुढे. जगाचा मायबाप शेकडो वर्ष ध्यान धारणा करणाऱ्या तपीच्या स्वप्नात येत नाही आणि आज माझ्या नाभीमध्ये बसायला देव तयार आहे. स्वतःहून देव आलाय. चल लवकर आपल्याला देवाचे पाय धुवायचे. तर भाग्य लाभले आपल्याला, भाग्य लाभले आपल्याला. केवटाची पत्नी म्हणली, अहो देव काय सामान्य जगाचा मायबाप आहे, असं उठलं की जाता येईल? मग देवाचे पाय धुण्यासाठी घरामध्ये पात्र बघते. 18 विश्व दारिद्र्य, घरामध्ये देवाचे पाय धुवायला पात्र नाही. केवटाची पत्नी म्हणली, स्वामी काय नशीब आहे आपलं, काय भाग्य आहे आपलं. जगाचा मायबाप दरवाजावर आलाय, त्याचे पाय धुवायचं भाग्य आपल्याला लाभलंय, पण आपल्या घरामध्ये त्याचे पाय धुवायला पात्र नाही, पात्र नाही. आणि मग शेजारणीकडे जाते. तिने देवपूजेसाठी सोन्याचं ताट करून घेतलंय आणि त्या ताटामध्ये आपण देवाचे पाय धुवू. केवटानं पाहिलं आणि आपल्या पत्नीला काय म्हणते, वेडे आपली भक्ती आपल्या समान आहे, आपली भक्ती आपली आहे. जे आपल्या घरामध्ये असेल त्यातूनच देवाची सेवा करायची, नको लोकाची वस्तू. कारण काय, सोनं चांदी तांब पितळ हे धातू आहे, धातू आहेत आणि धातूमध्ये पाणी साचत नाही, धातूमध्ये पाणी मुरत नाही. मग आपल्या घरामध्ये रोज ज्या भाकरीमध्ये तुम्हाला काठवटीमध्ये भाकरी करून खाऊ घालते, त्या लाकडाची काठवट घे आणि त्या काठवटीमध्ये आपण देवाचे पाय स्वच्छ करू का? तर देवाच्या पायाचं तीर्थ त्याच्यामध्ये मुरेल आणि ज्या वेळेला रोज त्यामध्ये तुम्हाला भाकरी करून खाऊ घालशील, देवाच्या पायाचं तीर्थ पिण्याचं पुण्य मला रोज लागेल. ही केवटाची भक्ती आहे महाराज, ही केवटाची भक्ती आहे. लगेचच केवटाच्या पत्नीनं महाराज हातामध्ये ती काठवट घेतली, नदीच्या तीरावर आले आणि भगवान प्रभू रामचंद्राचे पाय धुण्यासाठी केवटानं पाणी आणलं. डाव्या हातामध्ये ती काठवट घेतली आणि भगवान प्रभू रामचंद्रानं आपला उजवा पाय पाण्यामध्ये काठवटीमध्ये ठेवला. देवाच्या पायावर पाणी टाकत असताना उजवा पाय स्वच्छ केला. देवानं आपला उजवा पाय खाली ठेवला आणि डावा पाय ज्यावेळेला त्या काठवटीमध्ये ठेवला, एकतर काठवट लाकडाची जड आहे, उलट त्याच्यामध्ये दोन तांबे पाणी पडले आणि डाव्या हातामध्ये उजव्या हातापेक्षा शक्ती काय असते, जरा कमी असते महाराज. केवटाचा हात थरथर कापू लागला आणि थरथर कापत असताना भगवान प्रभू रामचंद्राचा डावा पाय ज्या काठवटीमध्ये होता, देव हलू लागले, देव हलू लागले आणि हलता 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 लक्ष्मणानं पाहिलं आणि केवटाला काय म्हणते, केवट देवाचे पाय धुतोस का, देवाला पाडतोस रे? केवटानं लक्ष्मणाकडे पाहिलं काय म्हणलं, ऐका ना लक्ष्मणा, मला माहित आहे हे पडत नाही का. अरे बळीला पाताळामध्ये घालताना याचा एक पाय आकाशामध्ये होता तर दुसरा पाय पृथ्वीवर होता, त्यावेळेला पडला नाही आणि आता पडेल का? भगवान प्रभू रामचंद्राकडे पाहिलं महाराज. देव आणि भक्ताची नजर झाली आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले केवटाची ही भक्ती पाहून. आणि केवटाकडे पाहिल्या प्रभू रामचंद्र एका डोळ्यानं रडतात. केवट भगवान प्रभू रामचंद्राकडे पाहून रडतात आणि भगवान प्रभू रामचंद्राला हात जोडून केवटची विनंती करतात, देवा तुम्हाला जर पडण्याची भीती वाटत असेल तर माझ्या मस्तकावर हात द्या आणि माझ्या मस्तकाचा काय करा, सहारा करा. देव वाकला महाराज. देव काय झाला, देव वाकला. कोणापुढे वागतो, भाव बळे आकळे येरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. देवाला प्राप्त करायचं. ऐका ना, आपल्याला सुदामा माहित आहे, सुदामाचं चरित्र माहित आहे आणि देवानं सुदाम्याला दिलेला सोन्याचा गाव सुद्धा माहित आहे. पण ऐका ना, सुदाम्यानं मुठभर पोहे दिले आणि देवानं सोन्याचा गाव दिला हे आपल्याला माहित आहे. पण देवानं मुठभर सोन्यासाठी सुदाम्याला सोन्याचा गाव नाही दिला हो. मग कशासाठी दिला? शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. देवाला प्राप्त करायला काय लागतो? संपत्ती लागत नाही महाराज. काय लागतो? अंतःकरणामध्ये, अंतःकरणामध्ये भाव लागतो. गिरिधर लालितो भाव भूता, लालितो भाव का भूता. गिरिधर लालितो भाव का भूता,
साक्षात प्रभू रामचंद्र ज्या वेळेला केवटाच्या मस्तकावर हात ठेवतात, केवटानं भगवान प्रभू रामचंद्राकडे पाहिल्याने काय म्हणतात, गुरुचा प्रसाद मांडला मस्तकी, तेने रामा मी झालो सुखी. आणि साक्षात प्रभू रामचंद्राचा हात केवटाच्या मस्तकावर पडलाय. काय म्हणतात, संकोचूनी कार्य झालाशी लहान, देव फक्त त्या भक्तासाठी लहान होतो महाराज, भक्तासाठी लहान होतो. कारण काय, देवाला प्राप्त करायचं एकमेव साधन आहे, त्याचं नाव काय, भाव. भाव, कारण भावाशिवाय देव मिळत नाही, भावाशिवाय देव मिळत नाही. कितीही साधनं करा तुम्ही, सगळे साधनं काय होतात, अपयशी ठरतात. हा, भावाशिवाय देव मिळत नाही. असंच एका गावामध्ये कीर्तनात म्हणलो मी, कीर्तन संपलं, अर्ध्या कीर्तनातून एक जण उठून गेलो आणि कीर्तन संपल्याबरोबर 4-5 जण काठ्याच घेऊन आले. बसलो महाराज, चहा पाणी घेतलं. एक जणाला म्हणला, महाराज, म्हणलं काय, कुठे देव, देव कुठे आहे? मी म्हणलं मंदिरात आहे. तुम्ही काय म्हणले, भावाशिवाय देव मिळत नाही. चुलत भाऊ सुद्धा घेऊन आलो. हो, संपले आता, संपले, 4 वाजले जातात. काय म्हणे, आता का वाटण्या करायच्या का, चुलत भाऊ घेऊन आला, वाड्यातले लोक घेऊन आला, ते भाव नाही महाराज, मनातला भाव. कारण काय, एका माणसाला घर बांधायचं होतं, घर. ते मिस्त्रीकडे गेला, म्हणला 50,000 होईल का बांधणं? ते लोक नाही म्हणत नाही महाराज, कारण त्याला माहिती आहे एकदा अडकलं की बरोबर पैसे आणावत लागतात. ते मला देव बांधून. दुसरा आला 1 लाखाचं देव बांधून, तिसरा म्हणला 3 लाखाचं देव बांधून, चौथा म्हणला 4 लाखाचं देव बांधून, 5वा जरा विचित्र होता. 5वा आला काय म्हणे माहिती आहे का, मिस्त्री पैसे तुमच्या मनावर, घर आपल्या मनावर. मिस्त्रीला वाटलं चांगली आसामी आली. बोला पाटील, कसं घर बांधायचे? ते मला पैसे किती लागू द्या, 1 ट्रकभर पैसे लागू द्या, पण असं आपल्याला घर बांधायचे ज्या घराचा जमिनीचा संबंध नाही आला पाहिजे. पर्यंत भीती, कसं घर बांधायचंय, पैसे किती लागू द्या, पण घर कसं बांधायचंय, जमिनीचा त्याला स्पर्श नाही, वरच्या वर आधार. मला सांगा किती पैसे लावले असं घर बांधता येईल? ऐका, जसा जमिनीला स्पर्श केल्याशिवाय घर बांधता येत नाही, तसा अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न केल्याशिवाय देव मिळत नाही. म्हणून आधी अंतःकरणामध्ये भाव आणायचा, मग त्याचा भाव वाढत आहे. काय काय माणसं म्हणतात तुमचा भाव कसं काय वाढेल? आमच्याकडे भाव आहे, तुमच्याकडे भावच नाही. ज्याचा भाव नाही त्याचा भाव नाही महाराज, ते बेभाव आहे, बेभाव आहे. आणि भगवान प्रभू रामचंद्र त्या केवटाकडे पाहतात, त्याच्या मस्तकावर हात ठेवतात आणि भगवान प्रभू रामचंद्राचे पाय केवट जे धुतात. प्रभू रामचंद्र हसतात आणि हसता हसता मनामध्ये विचार करतात, ज्यानं मला एवढी सुंदर सीता दिली पत्नीच्या स्वरूपामध्ये, माझा सासरा राजा जनक, त्या जनकाला सुद्धा माझा डावा पाय मी धुवू दिला नाही. कारण काय, भगवान परमात्म्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्यातून गंगेचा उगम आहे, गंगेचा उगम आहे. मात्र या केवटाचं काय भाग्य आहे, याला दोन्ही माझे पाय धुवायला मिळतात. आणि भगवान प्रभू रामचंद्राचे पाय धुतल्याबरोबर केवटानं देवाच्या पायाकडे बघितलं तर देवाचे पाय गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे लाल बुंद होते. केवटाच्या अंतःकरणातला भाव बघा महाराज, भक्तीमध्ये शक्ती आहे. उग कोणाचं नाव निघत नाही. केवटाचे डोळे पाझरले आणि देवाच्या पायाकडे बघितल्या बघितल्या केवटाच्या मनातला भाव आहे, माझ्या देवाचे पाय गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे लाल आहेत आणि आता धुवून स्वच्छ केलेले पाय जर पुन्हा वाळूमध्ये पडले तर माझ्या देवाचे पाय मलिन होतील. आणि केवटानं काय केलंय, स्वतः पालथा झोपला पोटावर आणि प्रभू रामचंद्राला विनंती केली, देवा माझ्या पाठीवर पाय ठेवा. आणि केवटानं देवाला आपल्या पाठीवर उभं केलंय आणि केवट सापासारखा महाराज सरपटत नावेपर्यंत गेला. आणि नावेमध्ये ज्या वेळेला प्रभू रामचंद्र उतरले, 33 कोटी देव माझ्या प्रभू रामचंद्राच्या डोळ्याकडे बघतात. तर केवटाची भक्ती होऊन प्रभू रामचंद्र महाराज आनंद अश्रू भक्तीवर रडू लागले. आणि 33 कोटी देवांच्या मनामध्ये एकच विचार आहे, काय, 100 यज्ञाचं पुण्य करून देव होण्यापेक्षा अरे हा नाव हाकणारा केवट झालो असतो तर आमच्यासाठी देवाच्या डोळ्यामध्ये 2 पाण्याचे थेंब तरी आले असते, 2 पाण्याचे थेंब तरी आले असते. आणि प्रभू रामचंद्र केवटाला बघतात आणि नावेमध्ये बसतात. नावेमध्ये बसल्या बसल्या ऐका ना, केवटाची म्हातारी आई लंगडत लंगडत प्रभू रामचंद्राजवळ आली, देवाला हात जोडले आणि काय म्हणले, देवा माझं वय झालंय, आता मी खोटं नाही बोलायला पाहिजे. काय म्हणू लागली, माझं वय झालंय आता, मी खोटं नाही बोलायला पाहिजे देवा, तुझ्या समोर मी खोटं बोलले, मला माहिती आहे देवा, तुझ्या पायामुळे ती अहिल्या स्त्री झाली नव्हती, तर तुझ्या पायाच्या रजकणामुळे ती स्त्री झाली होती, जी दगड होती, मला माहित होतं, मात्र मी का खोटं बोलले. अरे आमच्यासारख्या गरीबाला तुझे पाय बधवण्याचं सौभाग्य करी गेलं, कधी लाभलं असतं, कधी लाभलं असतं. आणि प्रभू रामचंद्र हसतात आणि म्हातारीला आशीर्वचन देतात आणि नावेमध्ये बसतात.
भगवान प्रभू रामचंद्र नावेमध्ये बसले. भैया लक्ष्मण सीता माता आणि गुहक ज्यावेळेला नावेतून बसले, केवट काय करू लागला, नाव न्यायचा पलीकडच्या तीरावर गेलं की पुन्हा अलीकडच्या तीरावर आणायचा, पुन्हा पलीकडच्या तीरावर न्यायचा. 4-5 चक्रा मारल्या. लक्ष्मणाला राग आला. महाराज लक्ष्मणाला राग आला. लक्ष्मण काय म्हणे ऐका ना, केवट नदीच्या पहिल्या तीराला आम्हाला उतरायचंय, इकडं आणतो तिकडं आणतो, काय पाळी करतो का रे आमची? तुम्ही त्या आकाश पाळणा पाहिला का? पाहिलं ना तुम्ही? ते रिकामा असले काय करतात, कोणाला तरी बसतात बॅलन्स साठी, पैसे घेतले त्याच्याकडून. लक्ष्मणाला राग आलाय. वेळोवेळा लक्ष्मणाचा अपमान केवट करत होता, वेळोवेळा लक्ष्मणाचा अपमान केवट करत होता. आणि ज्या वेळेला माझ्या प्रभू रामचंद्राला कळालं की केवट पाण्यामध्ये चक्रा का मारायला लावतंय, प्रभू रामचंद्र हसले आणि केवटाला काय म्हणले, केवट बस झाला आता, सोडा मला पहिल्या तीराला. केवटानं दोन्ही हात जोडले, भाव विभोर झाला. आणि केवट काय म्हणे ऐका ना, देवा 5 चक्रा साध्या नदीमध्ये मारल्या तर तुम्हाला कंटाळा आलाय. काय म्हणताय? 5 चक्रा साध्या पाण्याच्या नदीमध्ये मारल्या तर तुम्हाला कंटाळा आलाय. अहो तुम्ही आम्हाला भवसागरामध्ये 184 चक्रा मारायला लावता, त्यावेळेला आमच्या जीवाची काय अवस्था होत असेल, आमच्या जीवाची काय अवस्था होत असेल. देवा या पाण्याच्या नदीतून मी तुम्हाला पहिल्या तीराला नेऊन सोडील, तुम्ही आम्हाला भव नदीतून पहिल्या तीराला सोडा, भव नदीतून पहिल्या तीराला सोडा. आणि प्रभू रामचंद्र नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगा, नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगा, ओ नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगा, नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगा, नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुरानी, हो डूबत जहाज संसार, डूबत जहाज संसार प्रभु जी, नाव किनारे लगा 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 प्रभु जी, नाव किनारे लगा, नाव किनारे लगा. आणि भगवान प्रभू रामचंद्राला केवटजी म्हणतात, देवा मी तुम्हाला या पाण्याच्या नदीमधून पहिल्या तीराला नेईल, मात्र तुम्ही आम्हाला भव नदीतून पलीकडे सोडा. आणि ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्र पहिल्या तीराला जातात, उतरतात आणि सीता माता आपल्या हातातली अंगठी काढतात, मुद्रिका काढतात आणि प्रभू रामचंद्राजवळ देतात. प्रभू रामचंद्र ती मुद्रिका घेतात आणि केवटाच्याकडे लांबवतात. केवट ज्या वेळेला बघतो ना महाराज, त्यावेळेला प्रभू रामचंद्राला हात जोडतात आणि केवटजी एकच विनंती करतात, देवा तुम्ही देव आहे आणि मी भक्त आहे, तुम्ही देव आहेत आणि मी भक्त आहेत. असं ऐकले का हो? देव आणि भक्ताच्या नात्यामध्ये कधी व्यवहार झालाय? देव आणि भक्ताच्या नात्यामध्ये व्यवहार नाही महाराज. कारण काय? देव आणि भक्त हे म्हणायला 2 आहेत, पण ते असायला देव ते संत, देव ते संत निमित्त त्या प्रतिमा, दोन्ही बघायला गेले ना एकच आहेत. म्हणून फार उदाहरण दिलं महाराज. काय म्हणले? नाई से ना नाई लेत, धोबी से ना धोबी. जर एखादा नावी समाजाचा माणूस त्याच्या पाहुण्याच्या दुकानामध्ये गेला आणि जर दाढी करायला बसला तर ते त्याच्याकडून पैसे घेतात का हो? व्यवहारातला दृष्टांत आहे ना आपल्या. आणि आपल्याकडून घेतल्याशिवाय सोडित नाही, आपल्याशी घेतल्याशिवाय सोडत नाही. आणि भगवान प्रभू रामचंद्राला हात जोडतात आणि ती मुद्रिका नाकारतात. प्रभू रामचंद्र केवटाला आशीर्वचन देतात आणि निघतात. आणि जाता जाता केवटानं देवाच्या पायाला मिठी मारली
आणि केवट धाय मोकळून रडला आणि देवाच्या पायावर महाराज केवटाच्या डोळ्यातले अश्रू पडले. पाणी परात को हात नाही छुवे, नैनन के जल से पगत होय. आणि प्रभू रामचंद्र केवटाला उचलतात, आपल्या छातीला लावतात आणि केवट देवाकडे पाहतो आणि खाली मान घालून देवाला विनंती करतो, देवा आज तुमच्यावर वेळ आहे. काय म्हणते केवट, आज तुमच्यावर वेळ आहे म्हणून या गरीब केवटाला तुम्ही महत्व देता. मात्र संसाराचा प्रपंचाचा नियम आहे, एकदा माणसाचे दिवस बदलले की माणूस भूतकाळात केलेल्या मदतीला विसरतो. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही या रामकथेमध्ये एक विचार लक्षात ठेवा, ज्या माणसानं आपल्यावर उपकार केले त्याचे उपकार जर तुम्ही विसरले तर आयुष्यात तुमचं कधी काही चांगलं होणार नाही. वाईट काळामध्ये ज्यानं आपल्याला मदत केली त्याचं नेहमी आठवण ठेवा. काही माणसं कृतज्ञ असतात महाराज, वाईट काळामध्ये ज्या माणसानं आपली मदत केली त्याच माणसाला मातीत घालायला निघतात. ज्यावेळेला वरून देवानं बघितलं त्यावेळेला देव तुम्हाला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जे माणसं भूतकाळ विसरतात त्यांची प्रगती कधी होत नाही. जरी प्रगती म्हणून त्याला दिसत असेल तरी ती प्रगती नसून अधोगती असते. आणि काय म्हणतात, देवा आता तुमच्यावर वेळ आहे म्हणून तुम्ही या केवटाला एवढं महत्व देता. मला माहित आहे ज्या वेळेला तुमचा 14 वर्षाचा वनवास पूर्ण होईल आणि तुम्ही परत येताल त्यावेळेला गरीबाला विसरू नका आणि माझ्या नावेतच बसून आता जसे अलीकडे आले नदीच्या तसे नदीच्या पलीकडे जा. केवटाला एवढंच तुमच्याकडून पाहिजे. कारण काय, भगवान प्रभू रामचंद्राची ही रामकथा आहे ना महाराज, याच्यामध्ये देवाला सगळे देणारे देवाकडून कोणी काही घेणार नाही. आणि प्रभू रामचंद्रानं पाहिलं आणि लगेच लक्ष्मणानं केवटाकडे राग पाहिलं आणि निघाल्याबरोबर लक्ष्मणाला केवट काय म्हणे माहितीये का, लक्ष्मणा मला माहित आहे तुला माझा स्वभाव आवडत नाही, मात्र देव आणि भक्त बोलत असताना दुसऱ्याचं इथं काही काम नाही. आणि तुझा वेळोवेळी का अपमान विसरलास का? गत जन्मामध्ये मी कासव होतो आणि राम विष्णू होते आणि तू शेषनाग होता. ज्या वेळेला तुझ्या अंगावर अंथरूण टाकून हे विष्णू झोपत होते, मी रोज दर्शनाला यायचा त्यावेळेला तू मला फणा मारायचा आणि देवाचं दर्शन घेऊ द्यायचा नाही. गत जन्मामध्ये माझा तू अपमान करायचा, या जन्मामध्ये मी तुझा अपमान केलाय. बस ज्या जन्मातलं देणं होतं ते या जन्मामध्ये फेडून टाकलंय. आणि केवटाला देवाने निरोप दिला आणि गुहकाला घेऊन भगवान प्रभू रामचंद्र पुढच्या मार्गाला लागले. आणि लागल्याबरोबर आता त्रिवेणी संगमावर आले. आणि त्या त्रिवेणी संगमावर भगवान प्रभू रामचंद्र भैया लक्ष्मण सीतामाता स्नान करतात, गुहकाला बरोबर घेतात आणि भारद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये जातात. आणि भारद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये गेल्याबरोबर महाराज तिथं यथोचित देवाचं स्वागत केल्या जाते. आणि प्रभू रामचंद्राच्या स्वागता खातर सगळ्या जंगलातले लोक येतात, भिल्लाच्या स्त्रिया येतात. एकदा रामाकडे पाहतात, एकदा सीतेकडे पाहतात, एकदा लक्ष्मणाकडे पाहतात आणि त्या स्त्रियांना अंदाज लागत नाही या स्त्रीचा पती कोण आहे. जुन्या काळातल्या खुणगाटा आहेत. आणि भगवान प्रभू रामचंद्र सीतामातेच्या मुखाकडे बघितल्या बरोबर दोघांना आनंद आहे. आणि दुपारची वेळ आहे. प्रभू रामचंद्र सीतामाता आणि भैया लक्ष्मण तिघजण बसलेले आहेत. बसल्या देवानं पाहिलं तर बाजूला एक आम्रवृक्ष आंब्याचं झाड आहे. आणि त्या आंब्याच्या झाडावर एक वेल चढलेली वेल आणि त्या वेलीला सुंदर सुंदर फुलं आलेले आहेत. सगळ्या आंब्याच्या फांद्यावर त्या झाडाला सगळे वेढलेले आहे. भगवान प्रभू रामचंद्रानं त्या झाडाकडे बघितलं ऐका, सीतेनं त्या झाडाकडे बघितलं आणि प्रभू रामचंद्र काय म्हणतात सीतेला, सीते हे आंब्याचं झाड किती भाग्यवान आहे. काय म्हणतात, हे आंब्याचं झाड किती भाग्यवान आहे, या वेलीमुळं या झाडाची शोभा किती शोभून दिसते बघ. काय म्हणले सीते, हे आंब्याचं झाडाचं काय भाग्य आहे, या वेलीमुळं या झाडाची किती शोभा वाढली बघ. सीता माता म्हणल्या देवा तसं नाही, मग या वेलीकडे बघू नका तुम्ही, या झाडाकडे बघा. या वेलीला या झाडाचा सहारा मिळाला म्हणून ती वेल सुंदर आहे आणि भाग्यवान आहे. राम म्हणतात वेल भाग्यवान आहे, सीता म्हणते झाड भाग्यवान आहे. दोघांमध्ये वाद पेटला. भैया लक्ष्मण तिथे आले आणि आल्याबरोबर प्रभू रामचंद्र म्हणले लखन बोला ना दादा, मला एक सांग, हे झाड भाग्यवान आहे काही वेल भाग्यवान आहे. सीता माता म्हणतात वेल भाग्यवान आहे, प्रभू रामचंद्र म्हणतात झाड भाग्यवान आहे. आणि लक्ष्मण आले काय म्हणलाय का ना दादा, ना ती वेल भाग्यवान आहे ना ते झाड भाग्यवान आहे. त्या वेलीच्या आणि त्या झाडाच्या सावलीमध्ये जो लक्ष्मण बसतो तो भाग्यवान आहे. काय म्हणतात, काहीच होत नाही असं. काय म्हणतात,
त्या वेलीच्या आणि झाडाच्या सावलीमध्ये जो बसणारा लक्ष्मण आहे तो खरा भाग्यवान आहे। ना सीता भाग्यवान आहे ना राम भाग्यवान आहे, खरा भाग्यवान तर लक्ष्मण आहे। आई आणि बापाची सेवा करायला इथं मिळते महाराज, हे लक्ष्मणाचं प्रेम आहे, हे लक्ष्मणाचं प्रेम आहे। आणि भारद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये मुक्काम झाला आणि भारद्वाज ऋषीला विनंती केली, देवा आता आम्हाला सांगा 14 वर्षाचा वनवास मला आहे, आम्ही कुठं थांबावं आणि का? रस्ता कोणाला विचारायचा आहे? ज्याला माहित आहे त्याला। ताडकळसून पेट्रोल पंपाकडून तुमच्या गावचा रस्ता, आणि एखाद्याला जर आपण विचारलं महागाला जायचं रस्ता कुठे, त्याला जर माहित नसला आणि त्यानं जर तिकडे हात दाखिला तर किती दिवसाला महागाव येईल? येणार नाही महाराज, माणूस मरल पण गाव येणार नाही। म्हणून रस्ता कोणाला विचारा? आतापर्यंत महाराज कोणाला रस्ता विचारलाय? तिन्हीची पंथे चालो जाता न पडे गुंथा कोठे काही। रस्ता विचारा कोणाला? साधूला विचारा। रस्ता विचारा कोणाला? संतांना विचारा। आणि त्या साधू संतांना देवाना रस्ता विचारला, म्हणून आपला वारकरी संप्रदाय सुद्धा त्याच रस्त्यानं चालतो महाराज। ज्या मार्गानं मुनी गेले, ज्या मार्गानं संत गेले, आणि त्याच मार्गाने आपण सुद्धा जाऊन परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी। असं भारद्वाज ऋषीच्या आश्रमापर्यंतची कथा आपण बघितली। अयोध्याकांडाला महाराज समाप्ती झालेली आहे आणि आता पुढची कथा आपण उद्याच्याला पाहू। ठीक, उद्या वेळेमध्ये कथा